जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानामधल्या दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून बदला घेतलाय आणि त्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर ह्या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं मंगळवारी 20 मेला खोपोली शहरामध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। भर पावसात सुद्धा ह्या तिरंगा यात्रेद्वारे खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केलाय। हातात तिरंगा ध्वज, मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करत खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला। यावेळी माजी सैनिक प्रकाश महाडिक, माजी सैनिक रमाकांत मोदी, माजी सैनिक उत्तम शिंदे तसंच भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव, खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव, नागेश पाटील, खालापूर तालुका महिला अध्यक्ष सुजाताताई दळवी, खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप, यशोदा मोरे, विकास रसाळ, विशाल लोते, ज्ञानेश्वर पारंगे, शेखर जांभळे, राजेंद्र फक्के, रामभाऊ पवार, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी अत्रे, विकास नाईक, दिलीप पवार, हेमंत नांदे, संजय म्हात्रे, अजय इंगुळकर, ऋषी म्हात्रे, महेश खेडेकर, अपर्णा साठे, सुप्रिया नांदे, सुमित महर्षी, भारती शाह, रुपेश मिस्त्री, भावेश लोखंडे, सचिन कडपाणे, रवींद्र जैन आणि इतर विविध संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिनको चाहिए पाकिस्तान, उनको भेजो कब्रिस्तान। जिनको चाहिए पाकिस्तान, उनको भेजो कब्रिस्तान।